छान हवा चाललेली आहे. इथे वाटतच नाही की उन्हाळा आहे. संध्याकाळी फार छान हवा सुटते. तसं सिटीमध्ये संध्याकाळ झाली तरीही गरम हवा येत असते. मस्त वाटतं एकदम हवेमध्ये. हे दोघं कार्टून बघा कशी खेळत आहेत. चला घरी आता, बाद झालं. नमस्कार, कसे आहात सर्व? मी आहे प्रियंका आणि तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आजचा व्लॉग हा पोहेगाव विशेष असणार आहे. मी आले आहे माहेरी. प्रत्युषला सुट्ट्या चालू आहेत, सो प्रत्युष आणि मी माहेरी आलेलो आहोत. बहीण पण आलेली आहे मुलाला घेऊन. तर एकत्र माहेरी राहण्यात मजा ही वेगळीच असते. कितीही वर्ष होऊ द्या लग्नाला तरीही आपल्याला माहेरी आपली जी ओढ असते ती काही कमी होत नाही. तर एक प्रकारची वेगळीच मजा माहेरी असते. मी आज तुम्हाला माझ्या माहेरी असलेली आंब्याची झाडं आणि इतर फुलझाडं वगैरे दाखवणार आहे, कशी आहेत सर्व. इथे केशर आंब्याची झाडं आहेत. लहानपणापासून आम्ही आंबे भरपूर खाल्लेले आहेत माहेरी माझ्या. इथे आंब्यांची मजा काही औरच असते. आता तर केशरचे आंबे आहेत. ती झाडं मी तुम्हाला दाखवणार आहे सगळी कशी आहेत ती. आणि त्याचबरोबर प्रत्युष आणि बहिणीच्या मुलाची मस्तीही तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही काही मधुमालतीची झाडं आहेत. याला एवढ्या कडक उन्हाळ्यात सुद्धा छान फुलं आलेली आहेत, फुललेले आहेत. ते दिवसभर कडक उन्हात बाहेर यावं वाटत नाही, परंतु संध्याकाळ झाल्यानंतर बाहेर येऊन बसायला फार छान वाटतं. कारण इथे छान थंड हवा चाललेली असते. इकडे मागे चिक्कूची झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत भरपूर, आणि आंब्याची झाडं पण आहे. इथं आवळ्याचं झाड आहे मोठं. इकडे प्राजक्ताचं झाड आहे मोठं. इकडे साईडलाच गायांचा गोठा आहे. आता सध्या गायी नाही आहेत गोठ्यामध्ये. पहिले असं कधीही व्हायचं नाही की गाय असायची नाही. भरपूर गाया असायच्या माहेरी, पण आता सध्या एकही गाय नाही आहे. पण लवकरच ते नवीन गाय टाकणार आहेत. गायांसाठी त्यांनी सगळी सोय करून ठेवलेली आहे. उत्तम सोय केलेली आहे गायांची. हे बघू शकता तुम्ही. छान असं जास्वंदाचं झाड आलेलं आहे. वेगवेगळी फुलझाडं, आंब्याची झाडं, कढीपत्ता, हे सगळं लावायला मम्मीला फार आवडते. पहिल्यापासूनच इथे खूप झाडं आहेत. परंतु शेतामध्येही फार मोठी झाडं लावता येत नाही, कारण पिकांना परत प्रॉब्लेम होतो यायला. इथे खाली आळूची झाडं ही आहेत, बघू शकता तुम्ही. रताळ्याची झाडं आहेत. ही जी छोटी छोटी पानं दिसत आहेत ती रताळ्याची आहे. आंब्याची झाडं नवीन नवीन इथे उगतच राहतात. आता पावसाळ्यात तर फारच आंब्याची झाडं येतात. त्यातून काही काढून टाकावे लागतात. जेवढे पाहिजे तेवढेच ठेवावे लागतात. इकडे नारळाचं झाड छान बघू शकता. इकडे दिवस मावळतीला आलेला आहे, त्यामुळे थोडंसं धुसर दिसत आहे व्हिडिओमध्ये. बघू शकता तुम्ही. इकडे असं छान सूर्यास्त होत आहे. गावाकडं ही मजाच काही और असते. आपल्याला रोजच इथे सनसेट बघायला भेटतो. इकडे ऊस वगैरे आहे. आता नवीनच ऊसाची लागणसुद्धा केलेली आहे. प्रत्युष आणि अद्वैतसुद्धा गेलेला होता लागण करायला. त्यांनाही फार मजा वाटते. ते मी दाखवेलच तुम्हाला. इकडे गवती चहा आहे छान. आंब्याची झाडं, नारळाची झाडं, सागवानचं झाड पण आहे. इकडे भरपूर नारळाची झाडं आहे साईडला. आणि चिल्लर पार्टी इथे खेळत आहे. दोघं एकत्र आल्यावर फारच मस्ती करतात. फार मजा येते त्यांना. मोबाईल तर सांगूच नका. खेळतात पण आणि मोबाईल पण बघतात. वेगवेगळी गेम्स वगैरे बघत राहतात मोबाईलमध्ये.
हे स्ट्रॉबेरीचं झाड आहे. अद्वैत खास ते दाखवायला घेऊन आला मला इकडे. इकडे तुम्ही बघू शकता मागे कसा माठ भरून ठेवलेला आहे. बाहेर घरामध्ये जरी माठ भरलेला असला तरी बाहेर हवेमध्ये माठातलं पाणी छान थंड होतं. त्याचं झाड आहे, छान त्याला कळ्या लागलेल्या आहेत. ही छान वेगवेगळी झाडं आहेत. ही सफेद जास्वंद, छान फुलं आलेली आहेत तिला. ही चाफ्याचं झाड आलेलं आहे छान. आणि हे आवळ्याचं झाड आहे छान. अद्वैत आता मला दाखवणार आहे आंब्याची झाडं, कशी आंबे आलेले आहेत. हे ना केशर आंबे आहेत. छान असे आंबे आलेले आहेत याला. तरी यावर्षी एवढी आंबे दिसत नाही आहेत. काही आंबे काढून सुद्धा नेलेले आहेत. आणि इथे तर बघा कसा वेगळ्या प्रकारचाच आंबा आलेला आहे. पहिले तर खूप मोठी मोठी आंब्याची झाडं होती. आता ती सर्व काढून टाकलेली आहेत आणि मोजकीच झाडं ठेवलेली आहे. ही तर नंतर नवीन लावलेली आहेत. परंतु असं कधीच झालं नाही की इथे आंब्यांची मजा झाली नाही. दरवर्षी इथे आंब्यांची मजा असते. विकत आणून खाल्लेले आंबे आणि घरचे आंबे यात फरक असतोच. ही दोघं कशी माझ्या मागे मागे फिरत आहे, कारण आजी आणि बाबा गेलेले आहेत कोपरगावला. इथून पाटावर जाण्यासाठी जो रस्ता आहे तो मी आता तुम्हाला दाखवणार आहे. इथून आम्ही गाड्या वगैरे आहेत त्या घरी आणतो, घराकडे आणतो. पाटालाही पाणी आलेलं आहे छान सध्या. इकडे पण काही सीताफळाची वगैरे झाडं आहेत पाटाच्या कड्याला लावलेली. एवढा कडक उन्हाळा आहे पण इथे हिरवळ बघा किती छान आहे. मस्त वाटतं एकदम. चला तर मी तुम्हाला आता पाट दाखवते आणि पाटाचं पाणी दाखवते. हे बघा कशी पाटात दगडं मारत आहेत. आम्हीही लहान होतो तेव्हा पाटामध्ये फार दगडं मारायचो. पाटात कधी कधी पोहायला पण जायचो, कारण हे पाणी स्वच्छ असतं, ते काही खराब नसतं. आणि हे रोटेशनल पद्धतीने पाणी येत असतं. हेच पाणी शेतकरी पिकांसाठी वापरतात. पाटाला पाणी आलं की शेतीमधील विहिरी ज्या आहेत त्याला पाणी पाझरतं. परंतु आता पाटाचं काँक्रिटीकरण चालू झालेलं आहे, त्यामुळे यात शंका आहे की कितपत पाणी पाझरेल खाली. हे बघा दोघं कशी खेळत आहेत, कशी खेळत आहे छान. छान हवा चाललेली आहे. इथे वाटतच नाही की उन्हाळा आहे. संध्याकाळी फार छान हवा सुटते. तसं सिटीमध्ये संध्याकाळ झाली तरी ही गरम हवा येत असते. मस्त वाटतं एकदम हवेमध्ये. हे दोघं कार्टून बघा कशी खेळतायत. ए चला घरी आता, बाद झाला. इकडून असा रोड आहे पाटावरून खाली जाण्यासाठी. गाड्या वगैरे इथूनच खाली नेतात. आणि इकडे छान असे दाट झाडं लावलेली आहेत. फार छान वाटतं. आता सध्या ऊसाची लागवड वगैरे झालेली आहे, सो शेती अशी रिकामीच बघायला मिळते. पावसाळ्यात तर संपूर्ण हिरवगार झालेलं असतं. हे असं माती कुठे बघायला भेटत नाही. पावसाळ्यातही मी कधी आले तर इथला व्हिडिओ नक्की काढेल आणि पोस्ट करेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.